नमस्कार प्रेक्षक हो, आपण पाहत आहात एकता न्यूज। प्रभाग क्रमांक 18 व 19 नितीन साहित्यनगर, अमित कॉलनी, कृष्णानगर आणि परिसरातील रस्ते व गटारीच्या समस्यांकडे गेल्या 15 वर्षांत कोणत्याही सत्ताधारी नगरसेवकाने लक्ष दिले नाही। विकासकामे शून्य, रस्ते कच्चे, पावसात कीचड आणि नागरिकांचे जगणे त्रस्त। आज या समस्यांकडे पुन्हा लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विकास पाढावा चला। उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे आणि ललित शर्मा यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि नागरिकांच्या तक्रारी ऐकल्या। उल्लेखनीय म्हणजे 1700 आंदोलन आणि पाठपुरावा करून कचरा संकलन आणि पदवे बसवून घेण्याचे काम मनसेनेच केले। शहरात मनसेच्या अखी नगरसेवक नसतानाही आजच्या पाहणी दरम्यान उपमहानगराध्यक्ष कृष्णा मेंगडे यांनी आरोग्य अधिकारी उदय पाटील यांच्याशी संपर्क साधला असून सोमवारपासून गटारी व साफसफाई मोहीम सुरू करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून मिळवले आहे। आता मोठा प्रश्न, मनसे आंदोलन केल्यावर प्रशासनाला जाग यावी का आणि नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी इतकी झुंज का द्यावी लागते। या कार्यक्रमाला मनसे पदाधिकारी, महिला वर्ग आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुढील विकासकामावर आम्ही लक्ष ठेवणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सांगणार, तुम्ही आतापर्यंत महानगरपालिकेला पाठपुरवठा केला नव्हता का आणि महानगरपालिकेने आतापर्यंत काय कारवाई केलेली आहे या संदर्भात? महानगरपालिकेचे कर्मचारी एकदा आले होते, JCB आणि 20-25 कर्मचारी आले होते। ते JCBनं तिथं त्या ठिकाणी ते कोरले थोडं असं मारले। ते म्हणे आमच्याकडून होत नाही, म्हणे हे फुटत नाही म्हणे, तुम्ही का ते ब्रेकर मशीन आणा म्हणे, त्याची मजुरी आम्ही देऊ म्हणे। आणि ते JCB समोर 20-25 कर्मचारी उभे राहून फोटो काढून नेले होते त्यांनी। आणि त्यानंतर मग काही नंतर आलेच नाही। मग मी स्वतः अर्ज 21/4/2025 हे अर्ज महानगरपालिकेला दिला होता मी, तरी तेव्हा आले नाही। आता आले तर एक कचरा परत तसाच आहे, 4 महिन्यानंतर येऊन उचलले नाही, काही नाही। आम्ही आजारी पडले होते, डेंग्यू मलेरिया झाला होता आम्हाला। प्रभाग क्रमांक 19 नितीन साहित्यनगर, घाणीचं साम्राज्य। इथे अनेक प्रकारच्या त्रासापासून इथले जळगावचे मतदार राजे हे मतदार राजेच आहे आणि घरपट्टी नलपट्टी भरणारे जळगाव महानगरपालिकेचे करदाता आहेत, तरी पण यांना यांच्या सुखसुविधा मिळत नाही। हे बघा, डोळ्याने अशा तुडुंब गटारी भरलेल्या आहे, जवळून बघा, तुडुंब गटारी भरलेल्या आहेत। टाइमला कोणी गटारी काढत नाही। घाणीचं साम्राज्य आहे इथे। कोणत्याही जळगावच्या नागरिकाचा कोणत्याही प्रकारे कधी कोई घटना घडली, तो आजारी पडला, काही दुर्घटना घडली, काही चुकीचं घडलं, तर याचा जबाबदार कोण? प्रशासन आपली जबाबदारी विसरलेला आहे। प्रशासनाला त्याची जबाबदारी आठवण करून देणं ही आमची जबाबदारी आहे। हे लोक, पुण्याचे सांगतो, करदाता आहेत। हे लोक कर भरतात, सर्वांकडनं घरपट्टी नलपट्टी घेतली जाते, तरी पण घाण साफ होत नाही। कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडली तर याला जबाबदार महानगरपालिका राहील। आणि याचबरोबर इथे पाणी येत नाही। प्रभाग क्रमांक 19 मध्ये अमृतची सोय झाली होती, सुरुवात मोठ्या गाजावाजाने, पण या अमृत योजनेचा काही फायदा नितीन साहित्यनगरला झालेला नाही आहे। इथे 8-8 दिवस पाणी येत नाही, तुडुंब गटारी भरलेले आहे, घाणीचं साम्राज्य आहे। मला असं वाटतं की जळगाव महानगरपालिकेने स्पष्ट सांगावं की नितीन साहित्यनगर हा आमचा भाग नाही। मग हे लोक कुठे जातील? आज हे लोक आपल्या हक्कासाठी भांडताय। मोठे मोठे लोक येतात, मोठ्या मोठ्या घोषणा करतात आणि निघून जातात, पण हे माय माऊली आमच्या बहिणी आणि इथले मतदार राजे त्रस्त आहे। यांचा वाली कोण? या गोष्टीचा विचार येतो। आम्ही आमच्या हक्कासाठी भांडू, यांचं म्हणणं आहे आम्हाला आमचा हक्क मिळायला पाहिजे, आम्हाला आमचा हक्क, आम्हाला आमचा हक्क, आम्हाला आमचा हक्क। चांगल्या गटारी, चांगला रस्ते, पाणी आम्हाला, आम्ही पण करदाता आहे, आम्हाला आमचा हक्क, आम्हाला आमचा हक्क। आमचा वाली कोण? मग आमचा हक्क